महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच अकोल्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। सत्ता मिळवण्यासाठी आणि प्रतिस्पर्धांचा पत्ता कट करण्यासाठी आता साम दाम दंड भेदचा वापर सुरू झाला असून निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना पाडण्यासाठी मोठी ऑफर दिली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अकोला महापालिकेच्या विविध प्रभागांमध्ये जे दिग्गज उमेदवार विजयाकडे अग्रेसर मानले जात आहेत त्यांना रोखण्यासाठी विरोधकांनी नवी खेळी आखली आहे। प्रस्थापित पक्षांच्या तगड्या उमेदवारांची हक्कांची मते फोडण्यासाठी अपक्ष उमेदवारांचा बळी दिला जाणार आहे। या प्रक्रियेत केवळ मतांचे विभाजन करणे हा मुख्य उद्देश आहे। या रणनीतीचे काही महत्त्वाचे पैलू समोर आले आहे। प्रत्येक प्रभागात असे 2 ते 3 डमी उमेदवार उभे केले जाणार आहेत जे प्रस्थापित उमेदवारांच्या जातीचे किंवा त्याच परिसरातील प्रभावी गटाचे असतील। या उमेदवारांना निवडून यायचे नसून त्यांना फक्त 100 ते 200 मते घेण्याचे टार्गेट देण्यात आले आहे की 100 ते 200 मते अशा ठिकाणची असतील जी प्रामुख्याने आघाडीवर असलेल्या उमेदवाराची हक्काची मते आहेत। केवळ उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि प्रचाराचा देखावा करण्यासाठी संबंधित अपक्ष उमेदवारांना 5 ते 7 लाख रुपये देऊ केले जात आहेत। पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी 5 ते 7 लाखाची ऑफर असून त्या दृष्टीने व्यापक प्रयत्न सुरू झाले आहे। अकोला महापालिकेत विजयाकडे जे उमेदवार अग्रेसर आहे त्या उमेदवारांना पाडण्यासाठी 5 ते 7 लाखाची ऑफर असल्याची माहिती समोर आली आहे। एका प्रभागात असे 2 ते 3 उमेदवार पक्षीय उमेदवार देणार असून ते अपक्ष असतील त्यांना या ऑफरमध्ये फक्त उमेदवारी अर्ज दाखल करून 100 ते 200 मते घ्यायचे आहे।